हंगामातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना भावावर तर अनुदानासाठी ई पीक पाहण्याची अट रद्द करण्यात आली गेली होती। या सातबारावर नोंद कसणाऱ्या शेतकऱ्यांना 5,000 रुपये अनुदान मिळेल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका राज्यस्तरीय कृषी महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये करण्यात आली गेली होती। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे, आमदार पंकजा मुंडे आदी यावेळी उपस्थित होते। असे 7.5 अश्व शक्तीच्या कृषी पंपासाठी वीज बिल माफ करण्यात आल्याचेही मुख्यमंत्री सांगितले गेले होते। कांदा, दूध, भुकटी आयात निर्यात आदी समस्या मांडत दिल्लीत केंद्राने बैठक घ्यावी अशी विनंती मुख्यमंत्री यावेळी केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे करण्यात आली गेली होती। असेच एकावर एक प्रश्न आता सोडवू मुख्यमंत्री यांनी मांडलेल्या समस्येबाबत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हणाले होते की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेऊन एक प्रश्न सोडवले जातील। असं देशाचे कृषी मंत्री असताना मित्रांनो 50% माफ नफा सोडून MSFला त्यांनी विरोध केला होता। चौहान असे म्हणाले होते की राहुल गांधी यांनी शरद पवार यांच्या विरुद्ध म्हणजे यांच्यावर त्यांनी टीका करण्यात आली गेली होती। आता त्या दिवसापासून वीज मिळणार नाही असं फडणवीस यांनी मिळणार सांगितलं गेलं होतं। रात्रीच्या वेळी शेतामध्ये पाणी देताना शेतकऱ्यांना अडचणींना तोंड द्यावे लागत असतात। हाच एक धागा पकडून आपण 12,000 मेगावॉटचे काम सुरू करण्यात आले गेले होते। 18 महिन्याचा या कालावधी असून तो पूर्ण झाल्यास 24 तासाच्या आत 365 दिवसाची वीज मिळेल असे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणण्यात आले गेले होते। मध्य प्रदेशच्या धर्तीवर लाडकी बहीण योजना आणली होती। यावर विरोधकांनी खूप टीका केली, परंतु यापुढे विरोधकांच्या कोणत्याच टीकेला प्रत्युत्तर द्यायचे नाही असं आपण ठरवले गेले होते असल्याचं आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं गेले होतं। यावेळी असं तोडगा काढण्यात आला होता। मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ लाईक करा, अजिबात विसरू नका। भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।